हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. माहिती आहे का, इतक्यात काय होतंय, घरातली कामं तेच शूट करायचं, एडिट करायचं, अपलोड करायचं, यात माझा भरपूर वेळ चाललेला आहे. आणि एकदा का सकाळचे 10 वाजले की तुम्हाला माहिती आहे इतकं ऊन चाललेलं सध्या की गार्डनमध्ये पाऊलही टाकावंसं वाटत नाही. आणि मग म्हणजे सायंकाळचा वेळ उरतो आणि त्यावेळेतही बरंचसं प्लॅन असतं, बऱ्याचशा गोष्टी असतात, त्यामुळे ना गार्डनकडे पाहिजे तसं लक्ष देणं होत नाही आहे. आणि म्हणून जे आहे आज मी ठरवलेलं की इतर काही गोष्टी शूट करतच नाही, कारण ते शूट करत बसली की मला इकडे गार्डनकडे वेळ देता येत नाही. म्हटलं आज फक्त आपण गार्डनचंच काम करूयात आणि गार्डनचाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचूयात. खूपदा तुमचे प्रश्न असतात गार्डनविषयी. प्रश्नांपेक्षा कौतुक फार असतं. स्नेहा तुझं गार्डन किती सुंदर, कशी मेंटेन करते, कसं काय. त्या सर्व प्रश्नांची उत्तरंही देते. शिवाय माझ्या गार्डनमध्ये जे काही DIY आहेत त्याबद्दल तुमचे नेहमी प्रश्न असतात, तेही तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर ही नेम प्लेट हिच्याबद्दल तर फारच क्वेश्चन्स असतात किंवा म्हणजे दाखव जळून असं तरी असतं. आज ती फायनली खाली काढून जे आहे तुम्हाला दाखवते. असं जे आहे आजचं माझं जे आहे ठरलेल्या गोष्टी आहेत की आज काहीही करून मला पूर्ण गार्डन क्लीन करायचं आहे. भयंकर कंडिशन आहे गार्डनची झालेली. इवन इतके जाळे लागलेले आहेत, पूर्ण भिंती काळ्या काळ्या झाल्यात. मला तिथनं जे आहे म्हणजे अगदी ग्राउंड लेवलपासून जे आहे क्लिनिंग करायची आहे. त्यानंतर झाडांची पानं भरपूर खराब झालेली आहेत. आज विचार करते आहे चांगली डीप कटिंगच करून घेते. काही नाही, आता 8-15 दिवसात पाऊस पडेलच. होतील पुन्हा पहिलेसारखे ते. भरपूर गोष्टी करायच्या आहेत. चला ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हो, व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करत चला. तुमच्या कमेंटमधून मला कळतं की तुम्हाला कशा टाईपचे व्हिडिओ बघायला आवडतात किंवा आज जे काही मी शेअर केलेलं ते तुमच्यासाठी युजफुल आहे नाही आहे, ते तुम्हाला एंटरटेन करतं आहे नाही करत आहेत. प्लीज डू कमेंट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्त आवडला असेल तर प्लीज शेअर करा, हाईप करा. चला आता बडबड न करता आधी कामं करते. सर्वात आधी माझ्या गार्डनची जी कंडिशन आहे ती तुम्हाला दाखवते. कंडिशन पाहता पाहता बराच वेळ निघून जाईल, म्हणून म्हटलं आधी ही जी नेम प्लेट आहे त्याबद्दल बऱ्याचदा खूप सारे प्रश्न असतात. ताई कशी बनवली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जवळून दाखव. चला आज जवळून दाखवते. बघा अशी काहीशी माझ्या गार्डनची नेम प्लेट आहे. माझ्या गार्डनला नाव दिलं आहे मी माय हॅपी प्लेस. आणि बनवली कशावर तर मुलांचं जे बोर्ड असतं बघा, एक्झामचं पॅड, त्याला जे आहे मी कलरिंग वगैरे आणि वॉलपुट्टीचं काम करून ही तयार केलेली आहे. आणि बॅक साईडला बघितलं तुम्ही साधं मायक्रमची दोरी, आपलं जे काय ते बघा वेळेवर आठवत नाही, फेविकॉल आणि MCच्या मदतीने जी आहे ती चांगली पॅक केलेली आहे, म्हणजे निघणार नाही. आणि काही नाही, वॉलपुट्टी आणि सर्व कलर जे आहेत ऑइल पेंट आहेत, म्हणून अगदी मस्त पाण्याखाली मी ती वॉश केली, सुकायला ठेवली. आणि चला आता दाखवते माझ्या गार्डनची रिअल कंडिशन. बघा सर्वीकडे एकतर राख 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 आणि राखच तुम्हाला दिसेल. त्यानंतर झाडांची पानं बघा कशी कोमेजली माझ्या. काही नाही, 4 दिवस जे मस्त ट्रिपमध्ये एन्जॉय केला ना, हे त्याचे रिझल्ट आहेत. तुम्ही बघितलं किती भयंकर अवस्था झालेली आहे माझ्या गार्डनची. ती फार काही सुधारणा मी त्यात सध्या तरी करू शकत नाही, पण हां चला क्लिनिंग तेवढी करू शकते. आणि क्लिनिंगची सुरुवात करते माझ्या सर्व DIY पासनं. सर्व जे DIY आहे ते सर्व मस्त क्लीन करते, सुकायला ठेवते. त्यानंतर मग भरपूर कामं आहेत बघा. जाळं काढायचं आहे, त्यानंतर झाडाची सुकलेली पानं काढायची आहे, सर्व झाडं धुवून क्लीन करायची आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे हा वॉटर फाउंटन डीप क्लीन करायचा आहे. इतका भयंकर कंडिशन आहे त्याची का तुम्हाला मी दाखवू सुद्धा शकत नाही. ते सर्व क्लीन करायचं. चला आता पटपट कामाला लागते. ना सायंकाळचे 5 वाजून गेलेत, जवळपास 5:30 वाजलेत आणि मी आत्ता कामाला सुरुवात करते आहे. कारण म्हणजे आत्ताही खरं तर करण्यासारखं नाही आहे काम, म्हणजे वातावरण बोलते आहे मी, कारण गरम उन्हाच्या वाफा लागत आहेत. पण आता माझं गार्डनच इतकं जास्त गंद झालं की मला ते क्लीन करणं गरजेचं आहे. तुम्हाला दाखवते आहे मी पुन्हा एकदा राख वगैरे वगैरे वगैरे. चला खरं तर सांगू का, मला सुरुवात कुठनं करू कळत नव्हतं. जिथे तिथे म्हणजे कामं जे आहेत मला माझ्या डोळ्यांनी दिसत होते. एकतर धूर आणि त्यानंतर ती सुकलेली पानं, ते बघून माझं खरंच खूप मन दुखत होतं. चला आता सुरुवात करते मी
या माझ्या DIY पासनं. सर्वात आधी DIY आता एक एक दोन दोन जर मी हातात घेऊन जाते म्हटलं ना तर यातच माझा वेळ जायचा, म्हणून मी एक मोठं ताटच घेऊन आली आणि त्यात पटपट जे आहे सर्व DIY टाकून जे आहेत मी असं बेसिंग खालीच ते वॉश केलेत. सर्व DIYसाठी मी ऑइल पेंट यूज करते, त्यामुळे मी त्याला असं नळाखाली वॉश करू शकते. पण इथे जरी तुम्हाला दिसत असलं ना तरी मी फार हलक्या हाताने वॉश करते बरं का, नाहीतर फार नुकसान व्हायचं माझं. हे सर्व DIY बघा मस्त क्लीन केलेत आणि इथे सुकायला ठेवलेत. आता बाकी आहेत 4-5, पण ते ना दोरीने कुठे ताराने बांधलेले आहेत. सो ते काढत बसण्यात मला वेळ घालवण्यापेक्षा ते तिथल्या तिथे धुतलेले परवडतील, म्हणून हे एवढेच जे आहे मी क्लीन केलेत आणि हे एवढेच तुम्हाला दाखवते आहे. बरं चला, आता मला क्लिनिंगला सुरुवात करायची आहे आणि क्लिनिंग जे आहे मी जाळं काढण्यापासून करणार आहे. भरपूर जाळं लागलं आणि भिंतीवर पण माहिती आहे का धुळीचा थर साचलेला आहे, त्यामुळे फक्त जाळंच नाही तर भिंती मला झाडायच्या आहेत म्हटलं तरी चालतील. त्यासाठी मी आपला जो रेग्युलरचा फळा आहे तोच घेतलेला आहे, कारण हा ना एक्सटेंड होतो, मोठा होतो, त्यामुळे कितीही वरपर्यंत हात पुरवायचा असेल ना तर आरामात जातो. सो त्यामुळे आधी मी जाळं काढलं आणि त्यानंतर सर्व भिंती बघा मी अशा 2-2, 3-3दा जे आहेत झाडून काढते आहे. कारण ना बाल्कनीमध्ये जे भिंती आहेत त्याचं जे प्लास्टर आहे ना ते खडबडीत आहे, अगदी घरातलं असतं तसं त्यांनी सॉफ्ट केलेलं नाही आहे वॉलपुट्टी लावून, त्यामुळे तिथे भरपूर धूळ ना अडकून बसते, त्यामुळे हा एक कामाचं वाढतं. सो जाळं काढलं, भिंती पुसल्यात, त्यानंतर झाडून काढलं मी आणि त्यानंतर आत्ता हे प्लांट बघा. म्हणजे तुम्हाला नेहमी रेग्युलर व्हिडिओ पाहत असेल तर माहीत असेल की स्पायडर प्लांट माझं वन ऑफ द मोस्ट फेवरेट प्लांट आहे. खूप बुशी होतं ते आणि खूप कमी मेहनत लागते, खूप कमी पाणी लागतं, पण माझ्या प्लांटची अवस्था बघितली तुम्ही कशी झालेली, म्हणजे त्यामुळे मला किती दुःख झालं असेल ते तुम्ही समजू शकता. पण चला, पावसाळा जवळ आहे, ते पुन्हा पहिल्यासारखं होईल मला माहीत आहे, त्यामुळे जे काही वाळलेली पानं होती ती सर्वच मी काढली आणि बऱ्याचशा झाडांची पानं मी काढली. आता सर्वच काही शेअर करत बसत नाही, नाहीतर व्हिडिओ किती मोठा होईल तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर सर्व प्लांटरमधली जी माती आहे ना मी अशा प्रकारे उकरून काढली आणि हे काम ना आपण दर 15 दिवसातून तरी करायलाच पाहिजे. काय होतं, पाणी देऊन देऊन म्हणा पाण्यातल्या क्षारांमुळे काय होतं, मातीनं घट्ट बसते आणि त्यामुळे मग जी शुद्ध हवा आहे ती त्यांच्या म्हणजे प्लांटच्या मुळापर्यंत जाऊ शकत नाही, किंवा आपण जे काही खतं टाकतो, पाणी टाकतो ते व्यवस्थित पानांच्या झाडाच्या मुळापर्यंत जात नाहीत. त्यामुळे दर 15 दिवसातून माती अशी उकरवायची, त्यामुळे हवा जी आहे मुळांशी खेळती राहते, प्लांटची वाढ चांगली होते. चला, आता सर्व प्लांटमधली माती मी अशी उकरून काढली, त्यात माझा 1 तास गेला माहीत आहे का. आणि त्यानंतर पुन्हा एकदा मिशन हातात घेतलं, जे काही सुकलेली पानं आहेत, सुकलेल्या फांद्या आहेत त्या सर्व काढून टाकायच्या. खरं सांगू का, मन नाही होत आहे. आणि इथे मी तुम्हाला सांगत होते असे प्लांटर घेऊ नका, चुकूनही घेऊ नका, कोणी फ्रीमध्ये दिलेत ना तरीसुद्धा घेऊ नका. खूप डोक्याला मनस्ताप देतात ही प्लांटर्स, सतत त्यातली माती गळत राहते, जितके एवढा पाणी द्याल तितके एवढा माती गळते, त्यामुळे मी चुकी केली, तुम्ही करू नका. सो असे प्लांटर घेणं टाळा. आणि असेच नाही बघा, जे जगसारखे येतात ते सुद्धा असे हँग करायचेच असतात, त्याचाही सेम त्रास होतो, सो ते सुद्धा घेऊ नका. चला, आता पटपट जे आहे जितकेही झाडांची शक्य तितकी किंवा माझं मन होईल तितकी जी आहे पानं काढायची, कट करायची मी प्रयत्न केला. आणि त्यानंतर या प्लांटरसाठी बऱ्याचदा रिक्वेस्ट असतात की ताई जवळून दाखव. सो बघा, हे असं काहीतरी प्लांटर आहे, अख्खाच्या अख्खा माठ मी यासाठी कापला होता. आणि त्यानंतर हे जे वर दिसते तुम्हाला आपलं फरशी पुसायचा जो मॉप असतो ना त्याची जी स्टीलची दांडू असते तो आहे, आणि त्यामध्ये हे जे दिसतात तुम्हाला काय पेंटचे डबे वगैरे वगैरे असं करून जे आहे मी हे प्लांटर बनवलेलं आहे. आणि हो, म्हणजे जितके काही माझे प्लांटर आहेत त्याबद्दल काही तुमचे क्वेरीज असतील तर तेही मला कमेंटमध्ये विचारा, किंवा एखादं प्लांटर तुम्हाला फार आवडलं असेल जे मी म्हणजे तुमच्यासोबत कसं तयार केलं शेअर केलेलं नसेल, सो ते रिक्रिएट करायचं असेल तेही मला कमेंट करून सांगा, मी नक्की रिक्रिएट करायचा प्रयत्न करेल. आता माझ्या बाल्कनीमध्ये जागा नाही, पण माझ्या मैत्रिणीची बाल्कनी तशी रिकामी आहे आणि तिला मी बनवलेल्या वस्तू आवडतातही फार. सो म्हटलं चला आता तिची बाल्कनी भरूयात. सो सर्व कचरा पानं काढता काढता बघा असा सर्व गोंधळ झालेला माझ्या गार्डनमध्ये. सो हा चला पटपट क्लीन करते, कारण आता मला सर्व जे आहे बाल्कनी धुवून काढायची आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि इतकी सर्व कामं करता करता बघा जवळ माझा भरपूर वेळ गेला यामध्ये, म्हणून चला आता पटपट सर्व झाडं आणि सर्व प्लांटर व्यवस्थित धुवून काढते आणि आय थिंक डायरेक्ट उद्या सकाळीच तुम्हाला भेटते.
सो काल ना ही सर्व कामं करता करता बराच वेळ झाला होता. म्हणजे सर्व गार्डन आवरल्यानंतर मी सर्व प्लांट मस्त धुतली, प्लांटर छान धुतलेत आणि त्यामुळे काय झालं, गार्डनमध्ये मग पाणीच पाणी झालं. आणि काय आहे गार्डनमधनं जो पाईप बाहेर जातो ना पाणी काढण्यासाठीचा, त्याचा उतार व्यवस्थित नाही, त्यामुळे पूर्ण पाणी जातच नाही, असं डबकं साचून राहतं. आता ते क्लीन करत बसली असती तर माझा सायंकाळची सर्व कामं बाकी राहिली असती, म्हणून ते मी तसंच सोडून दिलं. म्हटलं रात्रभरात हे पाणी बऱ्यापैकी जाईल, बाकी सुकून जाईल, म्हणजे सकाळी झाडलं आणि पुसलं की माझं काम होऊन जाईल. कारण त्यानंतर मला जे बघा मी त्यानंतर मला फाउंटेन क्लीन करायचा होता, त्यानंतर सायंकाळची कामं, स्वयंपाक, दिवे लागणे सर्व बाकी होतं. त्यामुळे मी ना गार्डन तिथेच जे आहे गार्डनची कामं स्टॉप केलीत आणि माझे इतर कामं करायला गेली. आणि आता सकाळी उठल्या आंघोळी आधी मी झाडून काढलं, व्यवस्थित पुसलं आणि गार्डन बघा किती क्लीन आणि मस्त दिसतंय. चला आता पटपट जे काही DIY वॉश केलेत ते जागेवर ठेवते, फाउंटेन सेट करते. मी बोलले बघा, स्पायडर प्लांट माझं वन ऑफ द मोस्ट फेवरेट प्लांट आहे. त्याचं खूप नुकसान झालेलं आहे, पण माझ्याकडे ना म्हणजे भरपूर स्पायडर प्लांट आहे म्हटलं तरी चालेल. आणि हे जे दिसत आहेत ना त्या स्पायडर प्लांटचे पप्स आहेत, जे मी वेगळे केले काल. कारण त्याची जी फांदी आहे ना ती अर्धी जास्त तुटायला आलेली. म्हटलं पूर्ण तुटून जाईल आणि तोपर्यंत हे जे आहेत पप्स तेही सुकून जातील, त्यापेक्षा आत्ताच जे आहे पाण्यात ठेवते. म्हणजे पावसाळ्यापर्यंत कसं, म्हणजे पाऊस येईस तोवर जे आहेत याला मुळा वगैरे येतील आणि मला डायरेक्ट जे आहे मातीत लावता येतील. म्हणून जे आहे मी बघा याचे जे काही सुकलेली पानं होती ती सर्व कट केलीत आणि जिथनं मुळा डेव्हलप होता तिथली पानंही कमी केली आणि ती सर्व जे आहे आता पाण्यात ठेवलीत. आणि चला आता पटपट जे आहेत सर्व DIY जागेवर ठेवते. इतकी काळजी घ्यावी लागते या DIYची, खरं काय सांगू तुम्हाला. म्हणजे एकतर वॉलपुट्टीने बनवलेलं आहे, फेविकॉल वगैरे जास्त मी यूज करत नाही, तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे ते जरा डेलिकेट असतात, नाजूक असतात, काय बोलते मी. सो त्यामुळे ना ते फुटायची भीती जास्त असते, त्यामुळे फार हलक्या हाताने ती मला हाताळावी लागतात. आणि खरंच मी म्हणजे खूप जास्त जपते त्यांना. म्हणूनच तर ही सर्व DIY 4-4, 5-5 वर्ष झालेत माझ्यासोबत आहेत. छोटं असू देत का मोठ्यात मोठं DIY असू देत, माझा खूप जीव अडकलेला आहे माहिती आहे का प्रत्येक गोष्टीत, माझ्या प्रत्येक झाडामध्ये, गार्डनच्या प्रत्येक DIYमध्ये. कारण मला माहीत आहे मी शून्यातून हे गार्डन कसं तयार केलेलं आहे, कुठनं कटिंग्स आणून कुठनं काय वेचून आणलं, कसं डेव्हलप केलं, मला माहीत आहे. घरातल्या भंगारापासनं तर म्हणजे मला प्रत्येक वेळेस ना हे जेव्हा मी हाताळते, क्लीन करते ना, त्या सर्व जो माझा स्ट्रगल आहे 4 वर्षाचा हे गार्डन तयार करण्याचा, तो माझ्या डोळ्यासमोरून जातो. त्यामुळे मी खूप जीवापाड जपते माझ्या गार्डनला. चला आता सर्व DIY जागच्या जागी ठेवलीत. त्यानंतर हा जो फाउंटेन होता तोही अगदी व्यवस्थित सेट केलात. त्यानंतर त्याच्या ज्या फिश होत्या त्यामध्ये सोडल्यात. म्हणजे हा माझा फाउंटेन कम फिश पॉट आहे असं तुम्ही म्हणू शकता. बऱ्याच आयडियाज आहेत माझ्या डोक्यात, मला वेगळ्या प्रकारचे जे फाउंटेन आहे ते तयार करायचे आहेत, पण खूप प्रयत्न करून माझ्याच्याने होत नाही आहे, किंवा जे इमॅजिनेशन मी केलेलं आहे त्या संबंधित साहित्यही माझ्याकडे नाही. पण चला तोपर्यंत हा जो फाउंटेन आहे तोच मी एन्जॉय करते आणि तोही माझ्या गार्डनमध्ये खूप सुंदर दिसते. कारण मी माझ्या गार्डनला मिनी जंगल असं म्हणते बघा. आणि मिनी जंगलमध्ये किंवा जंगलात जे आहेत असेच खळखळ वाहणारेच फाउंटेन असतात. सो माझा फाउंटेन माझ्या गार्डननुसार तरी मस्त दिसतो. बरं चला आता माझं स्वच्छ गार्डन कसं दिसतंय किंवा मी ते कसं सेट केलंय ते तुम्हाला दाखवते. सर्वात आधी ही वॉल शेल्फ बघा, ही सुद्धा मी घरीच बनवलेली आहे आणि इतकी छान किती वर्षापासून चालती आहे बघा ती. त्यामध्ये मी असे छोटे जे आहेत म्हणजे कॅक्टस किंवा मग जे ड्राफ्ट व्हरायटीचे प्लांट असतात ना ते सर्व लावलेले आहेत. कारण तिथे ऊन कमी येतं आणि म्हणजे छोटे प्लांटर ठेवले की कसं ती आणखी शोभून दिसते, म्हणून तिथे मी असे छोटे मोठेच प्लांट ठेवलेत. त्यानंतर या टेबलवर तर म्हणजे माझी सर्वात आवडीचे DIY आहेत असं म्हटलं तरी चालेल. आणि ते काहीसं मी असं सेट केलेलं आहे. आणि म्हणजे माझ्या गार्डनमधला फाउंटेन नंतर हा वन ऑफ द मोस्ट फेवरेट पार्ट आहे म्हटलं तरी चालेल. मस्त छोटे मोठे सुंदर DIY आणि इथले सर्वच प्लांटर जे आहेत ते सुद्धा क्रिएटिव्ह आहेत. त्या सर्वांमधले जे काही प्लांट्स आहेत ते पण वेगवेगळ्या व्हरायटीजचे आहेत, त्यामुळे मस्त दिसतं हा कॉर्नर माझा. आणि इथे वरच्या साईडला आता ना मला कंटाळा आला, नाहीतर मी वर चढून छान शूट करून दाखवलं असतं तुम्हाला. तिथे पण 2 ऑइल कॅनपासून बनवलेले प्लांटर्स आहेत, खूप बढिया आहेत. चला आता असं काहीसं
सेट झालेलं आहे माझं गार्डन. इथे खाली ना हे जे स्टँड दिसत आहेत तुम्हाला, हे मी फ्लिपकार्टवरनं बोलवलेले आहेत. तुम्हाला हवं असेल ना, मी हे जे आहेत ना स्टँड ते टॅग करते, नक्की चेकआउट करा. आता हे जे सर्व प्लांटर आहेत ते मी लोकल मार्केटमधनं घेतलेले आहेत, पण जे हँगिंग प्लांटर्स वगैरे आहेत ते हवे असतील तर त्याचेही लिंक मी देते किंवा प्रोडक्ट टॅग करते, तेही तुम्ही नक्की चेकआउट करा. हे जे हँगिंग प्लांटर दिसत आहेत ना, राऊंड शेपचे म्हणते आहेत मी, सो ते तुम्ही नक्की बाय करू शकता. त्यामध्ये प्लांट खूप छान ग्रो होतं आणि ते ना म्हणजे बजेट फ्रेंडली आहेत आणि टिकाऊसुद्धा आहेत. सो तेही टॅग करते. बरं चला, पुन्हा एकदा माझं गार्डन मस्तपैकी सेट झालं आणि पावसाळ्यासाठीही स्पेशली मस्त तयार आहे. आता 1-2 पाऊस आलेत की माझं गार्डन पुन्हा एकदा मस्त हिरवं कच्चं असं लुसलुशीत मिनी जंगल बनून जातं. सो चला, आय एम वेटिंग फॉर पावसाळा. कधी एकदाचा पाऊस पडतो आणि पूर्वीसारखं माझं गार्डन हिरवं कच्चं कधी होतं, त्यासाठी मी इगरली जी आहे वाट बघते आहे. सो चला, आता व्हिडिओ इथेच संपवते. होप्सो तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, हेल्प करा आणि माझ्या गार्डनसाठी छान 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 कमेंट्स करा. चला, आता स्वतःची काळजी घ्या. बाय.